महिला दिनी महिलांचं फक्त गुणगान न गाता आम्ही कायम महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार असल्याचा निर्धार गोंदवली बुद्रुक ग्रामपंचायतीने केला। लवकरच महिलांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी व सुरक्षिततेसाठी गाव पातळीवर स्वतंत्र महिला सुरक्षा कमिटी स्थापन करण्यात येणार आहे। राज्यात महिलांवरील अत्याचार वाढत असतानाच अशी कमिटी स्थापन करण्यासाठी पुढाकार घेणारी गोंदवली बुद्रुक हे पहिलीच ग्रामपंचायत आहे। महिला दिनी येथील ग्रामपंचायत सभागृहात गावातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांचा सन्मानपत्र देऊन ग्रामपंचायतीच्या वतीने सन्मान करण्यात आला। या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच संजय माने होते। यावेळी ॲडव्होकेट मीनल कुलकर्णी, ग्रामपंचायत सदस्य अश्विनी कट्टे, उज्ज्वला फडतरे, अनिता रणपिसे, शोभा सोनवणे, गुरुदत्त कुलकर्णी, ग्रामपंचायत अधिकारी अमोल पवार आदी मान्यवर उपस्थित होते। क्रांतिज्योती सावित्रीबाईंच्या प्रतिमेचं पूजन करून या सोहळ्याला सुरुवात करण्यात आली। सौ अश्विनी कट्टे, सौ सुमन वसव, सौ सपना रणपिसे, सौ विद्या कट्टे, सौ हापिजा तांबोळी, सौ नूतन खाडे, राधिका पाटील यांनी मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सतीश अवघडे यांनी केलं। अमोल पवार यांनी आभार मानले। मानदेशी आवाजसाठी प्रतिनिधी हापिजा तांबोळी, गोंदवले। काहीतरी चुकतंय म्हणून आता ते अवेअरनेस आणावं म्हणून आपण काही गोष्टी हे करतो। तर महिलांच्या म्हणजे महिलांच्या ताकद कसं आहे आतापासूनच जर शिकवलं की अरे मुलगा आणि मुलगी घरात असताना की बाबा महिलांचा आदर कसा करावा हे तुम्ही किंवा शिकवतात। तुम्ही मुलाला आणि मुलीला तेव्हा वेगळी ट्रीटमेंट देत नाही घरामध्ये की मुलाला काय तो मुलगा आहे म्हणून थोडस वेगळं हे पुरुषांपेक्षा महिलांच्या मध्ये जास्त असतं। तर तुम्ही सुरुवात ग्रामस्थाच्या आणि ग्रामपंचायतीच्या वतीनं आम्ही एक सुरक्षा कमिटी तयार केलेली आहे आणि या सुरक्षा कमिटी तयार करण्याचा सर्व उद्देश महिलांना प्रत्येक ठिकाणी सुरक्षा मिळावी, महिलांची सुरक्षा व्हावी हीच सर्व ग्रामस्थ व ग्रामपंचायतीची या कमिटी मागचा उद्देश असून ही कमिटी चांगल्या पद्धतीने कार्यरत व्हावी म्हणून आम्ही प्रत्येक स्तरातील महिला या ठिकाणी प्रत्येक स्तरातील एक महिला या ठिकाणी घेत आहोत आणि या घेतलेल्या या कमिटीतून या गावातील सर्व महिलांची सुरक्षा व्हावी एवढीच विनंती आहे।